शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे. ती म्हणजे केंद्रीय पथक नाशिकमध्ये दाखल झालेलं आहे कांद्यासाठी. नाफेडनं जो ₹1235 प्रति क्विंटल कांद्याचा दर दिला होता, त्या पार्श्वभूमीवर केंद्राचं पथक आता नाशिकमध्ये दाखल झालेलं आहे आणि त्यातून कांदा बाजारात मोठी हालचाल सुरू झालेली आहे. बुधवारी या पथकानं म्हणजे काल काही पाहणी पण केली आणि गुरुवारी पण ते काही ठिकाणी बोलणार आहे, पाहणी करणार आहे, जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा पण करणार आहे. यातून नाफेडचे बाजारभाव जे 1235 आहे त्यातून ते वाढू शकतात अशी चर्चा आहे. आणि नाफेडनी जर कांद्याचे बाजारभाव किंवा खरेदी दर वाढवला तर बाजार समित्यांमधले सुद्धा कांद्याचे बाजारभाव उचल खाऊ शकतात अशी पण शक्यता आहे. या संदर्भातला हा महत्त्वाचा व्हिडिओ महत्त्वाच्या माहितीसह आपण बघणार आहोत. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे गुरुवार दिनांक 21 मे 2026. अगदी सकाळी ही माहिती तुमच्या पुढे घेऊन येतोय. खरं तर रात्रीच ती समजलेली होती. आणि ती माहिती काय आहे तर एका बाजूला राज्यात कांद्याचे दर कोसळलेले असताना ते नंतर सावरलेले आहेत. पुढे वाढीची थोडी शक्यता आहे, हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. तरी पण नाफेड आणि एकूण NCCFच्या कांदा खरेदीबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. याचाच एक परिपाक म्हणून कांद्याचे बाजारभाव दुसऱ्या बाजूला पडतात पण आहे. याची जेव्हा चर्चा व्हायला लागली, शेतकरी रस्त्यावर उतरण्याची भाषा करू लागले, आंदोलनही झाली. त्यातून मग केंद्र सरकारनं त्याची दखल घेतली आहे. केंद्र सरकारचं उच्चस्तरीय पथक नाशिक जिल्ह्यात काल दाखल झालं. बाजार समित्या, नाफेडचे आणि NCCFचे खरेदी केंद्र, त्यांचे गोडाऊन आणि त्यांची प्रत्यक्ष पाहणी आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद असा या पथकाचा उद्देश आहे. आज हे पथक जिल्हाधिकाऱ्यांची पण भेट घेतील, तहसीलदार पण त्यांच्यासोबत होते काल असंही समजतं आहे. यातून आता एक मोठी चर्चा सुरू झाली आहे की ₹1235 हा जो कांद्याचा बाजारभाव सुरुवातीला जाहीर झाला तो आता वाढू शकतो का, ती ही सकारात्मक चर्चा होत आहे. आणि तसं झालं तर कांद्याचा बाजारातला दरही वाढेल. म्हणजे या आठवडाभरात जर मी सांगत होतो ॲग्रो शिवारच्या माध्यमातून काही परिस्थिती बदलणार आहे, त्याचा प्रत्यय तुम्हाला येऊ शकतो. पुढे जाण्यापूर्वी परत एकदा आवाहन करेल की जे चॅनलला नवीन आहात तर तातडीने इथं सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण अशी माहिती इतर ठिकाणी कुणी देत नाही कांद्याच्या विश्लेषणाच्या संदर्भात. केंद्र सरकार अचानक ॲक्टिव्ह का झालं, हे पथक काय केलं, या पथकाने काय त्याची दक्षता पथक होतं त्यांनी काय केलं ते पण आपण बघूया. तर यावर्षी कांद्याचं उत्पादन आणि मागणी या होर्मुजची सगळा परिस्थिती असेल किंवा आणखी काही हवामानाची परिस्थिती असेल, यातनं तफावत निर्माण झाली. बाजारभाव कोसळून 300 ते 400 रुपयांपर्यंत आले आणि लासलगाव, वैजापूर अशा अनेक बाजार समित्यांमध्ये, नांदगाव असेल, सटाणा असेल, शेतकरी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. सुरुवातीचं हे आंदोलन निर्णायकी होतं, कारण कुठलेही शेतकरी नेते हे त्यांच्यासोबत नव्हते, त्यामुळे याला वेगळं काही वळण लागू शकत होतं. पण त्याच वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटानं या शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचं काम केलं आणि आमदार रोहित पवार यांच्यासह नाशिक जिल्ह्यातले जे राष्ट्रवादीचे खासदार, नेते आणि काही शेतकरी प्रतिनिधी यांनी परवा एक मोठं आंदोलन लासलगाव बाजार समितीमध्ये केलं. त्यातून सरकारला इशाराही दिला की जर तुम्ही कांद्याचे बाजारभाव आणि ही परिस्थिती सुधारली नाही तर आम्ही येत्या 7 दिवसामध्ये राष्ट्रीय महामार्ग आम्ही रास्ता रोको करू, तो दिल्लीला जाणाऱ्या सगळ्या वाहनांची आम्ही चक्काबंदी करू, रास्ता रोको करू. यातून केंद्र सरकारवर आणि राज्य सरकारवर एक मोठा दबाव निर्माण झाला आहे. याचं कारण विधान परिषदेच्या निवडणुका पण लागत आहेत, त्याची आचारसंहिता सुरू झाली आहे. आणि अशा स्थितीमध्ये जर मतदान इकडे तिकडे फिरलं या कांद्यामुळे तर काही होऊ शकतं. त्यामुळे ही सावधगिरीची भूमिका म्हणून तातडीनं हे पथक पाठवण्यात आलेलं आहे. त्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरू झालेली आहे. आता बघूया नाशिकमध्ये या केंद्रीय पथकानं काय केलं आणि काय काय पाहणी केली. या केंद्रीय पथकामध्ये कोण कोण आहे? केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी, उच्चस्तरीय अधिकारी, त्यांचं एक दक्षता पथक आहे आणि नाफेडच्या या संस्थेचे अधिकारी आहेत. आता ते सगळे पाहणी करत आहेत. त्यांच्यासोबत स्थानिक तहसीलदार आहेत
आणि जिल्हाधिकारी कार्यालयातले पण काही जण आहेत, स्वतः जिल्हाधिकारी पण आहेत. आता हे काय तपासलं, यांनी काय तपासणी केली? नाफेडची खरेदी प्रत्यक्ष सुरू आहे का? यंदा तुम्हाला माहिती आहे की सहकारी सोसायट्या किंवा एपीओंच्या माध्यमातून कांदा साठवणूक होणार नाही, ते कंत्राट केंद्रीय वखार महामंडळाला देण्यात आलं. वखार महामंडळानं या संदर्भात निविदा काढल्या. मात्र काही कांदा घोटाळेबाज, काही व्यापारी, मागच्या व्हिडिओमध्ये आपण उल्लेख केलेला होता, यांनी आधीच खराब 2 नंबरचा 3 नंबरचा दर्जाचा कांदा त्या गोडाऊनमध्ये भरून ठेवला की जेणेकरून त्यातनं नफा मिळवता येईल, तो कांदा देऊन त्यातनं परतावा मिळवता येईल. पण प्रत्यक्ष चांदवड आणि त्या परिसरामध्ये या पथकाने पाहणी केल्यानंतर अशा काही संस्था, काही व्यापारी, काही घोटाळेबाज त्यांच्या निदर्शनास आले आणि त्यांनी ती कामं, त्यांचं जे काम होतं गोडाऊनचं, ते रद्द केलेलं आहे. ही एक चांगली गोष्ट. या संदर्भात आपण 2 दिवसाआधीच व्हिडिओ केलेला आहे, ही सगळी माहिती दिलेली होती. याशिवाय शेतकऱ्यांचा कांदा घेतला जातोय की व्यापाऱ्यांचा माल घेतला जातोय? व्यापाऱ्यांचा माल घेतला जात नाही ना, बनावट 7/12 वापरून कुठून तरी माल भरला जात नाही ना, गोडाऊनमध्ये आधीच जुना कांदा नाही ना, आणि खरेदी प्रक्रिया पारदर्शक आहे ना, हे सगळं या अधिकाऱ्यांनी तपासलं आहे. ते तपासणी करत आहेत, प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी बोलत आहेत आणि व्यापाऱ्यांचा कांदा असल्याचे प्रकार जे तुम्हाला सांगितलं ते उघडकीस आलेले आहे. त्यामुळे आता या खरेदीवर अधिक नियंत्रण येईल आणि ही खरेदी प्रक्रिया पारदर्शक होईल. ही एक चांगली गोष्ट आहे. आता 1235 रुपयाचा दर वाढण्याची आशा का निर्माण झाली, तुम्ही असं का माहिती देताय, तर बघूया त्याच्यातनं. शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की सध्या हा 1235 रुपये बाजारभाव जाहीर झाला आणि व्यापाऱ्यांना आणि बाजार व्यवस्थेला काय वाटलं की हा हमी भाव आहे कांद्याचा. नाफेडचा खरेदी दर हा काय हमी भाव नाही आहे ना कांद्याचा, की बाबा हमी भाव जाहीर झाला आणि मग याच्यापेक्षा कमी दरात खरेदी केली तरी चालते. त्याचा परिणाम काय झाला की या सगळ्यातनं शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला लागलं. जे बाजारभाव आधी चांगले होते ते कमी व्हायला लागले मागच्या 2 दिवसात. मात्र आंदोलन, शेतकऱ्यांची जागृती आणि शेतकऱ्यांचं रस्त्यावर उतरणं, बाजार व्यवस्थेला प्रश्न विचारलं, यातून सगळा गेम फिरला आणि थोडा थोडा बाजार सुधारायला लागला. ही केंद्रापर्यंत ही बाब गेल्यानंतर आता पुन्हा याची चर्चा सुरू झाली. आता पथकाने आपल्या अहवालात काय त्याच्यामध्ये सांगितलं किंवा काय होऊ शकतं याची काही चर्चा आली आहे. काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या हवाल्याने मी सांगतोय, सध्याचा दर अपुरा आहे, खरेदी मंद आहे. मंद म्हणजे किती, की एका बातमीत एकाने सांगितलं की फक्त 44 क्विंटलच झालेली आहे. ही 44 क्विंटल किंवा 44 टन इतकीच खरेदी झाली. म्हणजे बघा, शेतकरी नाराज आहे आणि बाजाराचं आणि बाजारभावाचं संकट वाढत चाललं आहे. यामुळे सरकारवर नाफेडचा दर वाढवू द्यावा यासाठी दबाव येऊ शकतो, अशी काही एपीओ आणि सहकारी विकास सोसायट्यांच्या की ज्यांना नाफेड NCCFचं कंत्राट मिळालं आहे त्या चालकांनी शक्यता वर्तवलेली आहे. ही पक्की माहिती त्यांच्या हवाल्यानुसार ॲग्रोशिवार आपल्यापुढे ठेवतो आहे. यातून काय होईल की नाफेडचा दर वाढला तर बाजार समितीमध्ये नाईलाजानं कांद्याची स्पर्धा वाढेल आणि व्यापाऱ्यांना सुद्धा चांगल्या कांद्याला दर वाढवून द्यावा लागेल. सध्या काय होतंय, ए ग्रेडचाच कांदा घेतला जातोय आणि नाफेडच्या खरेदीमध्ये, आणि दुसऱ्या बाजूला जो बी ग्रेडचा किंवा दुसरा कांदा आहे त्या शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही आहे. आणि ए ग्रेडचा कांदा हवामानामुळे यंदा कमी आहे आणि काही व्यापाऱ्यांनी तो आधीच स्टॉक करून ठेवला आहे तुम्हाला 3 रुपये 4 रुपये देऊन. त्यातूनही शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. त्यामुळे आता शेतकरी कमी भावात माल विकण्याऐवजी नाफेडकडे वळू शकतो जर बाजारभाव वाढले तर. आता नाफेडच्या खरेदीमध्ये मोठ्या अडचणी आहेत, त्या काय काय आहेत? जसं सगळ्यात आधी नाफेडनं अजून जाहिरात दिलेली नाही आहे. खरेदी केंद्र कुठे आहे, नाशिकमध्ये कुठे आहे, सिन्नरला कुठे आहे, नांदगावला कुठे आहे, काही कल्पना नाही. एरवी वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती दिली जायची किंवा शेतकऱ्यांना सांगितलं जायचं, पण आता हे शेतकऱ्यांनी स्वतःच ओळखून घ्यायचं. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, ई समृद्धी नावाचं जे पोर्टल आहे तिथं तुमची नोंदणी करावं लागेल. आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे सगळं जे काही 7/12 असेल, आणि त्या नोंदणीनंतर ती नोंदणी केल्यानंतर असं सांगितलं जातं आहे की तिथं मग तुम्हाला जवळच्या खरेदी केंद्राची यादी येईल. म्हणजे ई समृद्धी पोर्टलवर तुम्ही नाव नोंदवलं, तुम्ही जर नांदगावचे असाल तर तुम्हाला नांदगाव परिसरात कुठे आहे, चांदवड परिसरात कुठे आहे, निफाड परिसरात कुठे केंद्र आहे त्याची माहिती मिळेल. पण तरी पण ही खरेदी का होत नाही आहे, प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. ए ग्रेडच्या कांद्यालाच प्राधान्य दिलं जातं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माहितीचा अभाव. मी तुम्हाला सांगितलं, रिजेक्शनची भीती आहे.
आता झालं काय, काल एका बाजार समितीमध्ये निफाड जवळच्या एका गावी कांदा खरेदी झाली आहे, सुरू झाली, मंत्र्यांनी घोषणा केली, मग आता ते पेपरला किंवा माध्यमांमध्ये दाखवावं लागेल. मग हे दाखवण्यासाठी म्हणून या संस्थांवरही दबाव आणला. मग त्यांनी काय केलं, ओळखीच्या 4 लोकांचे कांदा खरेदी करून घेतली. आता एक शेतकरी हा लासलगाव बाजारात ₹1000 त्याला बाजारभाव मिळाला. मग तो इकडे 1235 होता म्हणून तो कांदा जवळच्याच त्या खरेदी केंद्रावर घेऊन गेला. पण तिथं गंमत अशी झाली की निम्मा कांदा खरेदी झाला आणि ते जे वखार महामंडळाचं जे पथक आहे त्यांनी निम्मा कांदा रिजेक्ट केला, प्रतवारी चांगली नव्हती म्हणून. सध्या रिजेक्शनची भीती आहे, त्यामुळे या कांद्याच्या याच्यामुळे दर्जावर भर दिला जातोय, नको तितका दिला जातोय. आणि त्याचे काय क्रायटेरिया आहे, काय नियम ते आपल्या मागच्या व्हिडिओत सांगितलेले आहे. व्हिडिओ थोडा मोठा होईल म्हणून मी आवर्त घेतो आहे. तर यामुळे सुद्धा कांद्याच्या खरेदीवर मर्यादा आलेली आहे. कसमाते पट्ट्यातील एका संस्था चालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर असं सांगितलं की त्यांच्या केंद्रामध्ये केवळ 5 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. याचं कारण काय की आता कांदा खरेदी जर आला आणि तो रिजेक्ट झाला तर काय करायचं. म्हणून केंद्र चालक या सगळ्यांना काय करणार आहेत की शेतकऱ्याचा कांदा खरेदी झाल्यानंतर त्याला खाली करण्यासाठी म्हणून जवळचं जे वखार महामंडळाचं गोडाऊन आहे तिथे पाठवणार आणि तिथे पुन्हा त्यांचा एक अधिकारी, म्हणजे एक अधिकारी आणि 4 सर्वेअर हे कुठे असणार आहे, त्या प्रत्येक खरेदी केंद्राच्या तिथे असणारे शेडमध्ये असणार आणि तिथून खरेदी करून ग्रेडिंग करून मग तो कांदा जेव्हा त्या वखार महामंडळाच्या जे काही गोडाऊन आहे ठरलेलं तिथे जेव्हा शेतकरी नेतील, किंवा ही जबाबदारी खरं तर सोसायट्यांची आहे, पण ते आता शेतकऱ्यांचा राग नको म्हणून काय करणार आहेत की शेतकऱ्यांना सांगणार आहे. मग तिथं गेल्यानंतर जर रिजेक्ट झाला तर शेतकऱ्याचा कांदा रिजेक्ट होऊ शकतो आणि झालेला आहे. अशा घटना घडल्यामुळे शेतकऱ्यांना वाहतूक खर्चही वाढणार, कांदा रिजेक्ट झाल्यानंतर मनस्ताप होणार. या सगळ्याची जबाबदारी कोणी घ्यायची, कारण अनेक शेतकरी या संस्था चालकांचे ओळखीचे असतात, गावाचे असतात. त्यातून हा सगळा गोंधळ एक खरेदी कमी होत आहे. आता या पथकानुसार हे जे आहे यातने काही जे गॅप्स आहे ते काढून त्याच्यावर सोल्युशन निघू शकतं आणि त्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो अशी चर्चा आणि अशी आशा निर्माण झालेली आहे. आता या सगळ्याचा व्यापाऱ्यांना माहिती आहे की या सगळ्या गोष्टी होत आहेत. तर व्यापाऱ्यांनी नवीन चाल काढली. व्यापारी आणि जे बाजार समितीतले जे घटक आहेत बाजार व्यवस्थेतले, त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं की बाबा नाफेडमध्ये असं होतं आहे, तसं होतं आहे, निगेटिव्ह बातम्या हे करून मग तुझा कांदाच रिजेक्ट होईल, तुझा अमुक होईल, धमुक होईल. त्याचा परिणाम काय होत आहे, मग ते तिथं कशाला 1200ला देतो मी, तुला ₹1000 देतो, 800 देतो, इथंच विक. असं सगळं ब्रेन वॉशिंग करून शेतकऱ्याच्या मनात एक भीती घातली. त्यामुळे शेतकरी नाफेडकडे किंवा या खरेदी केंद्राकडे पाठ फिरवताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्वात आधी माहिती घ्यावी, रजिस्ट्रेशन करावं, पक्की माहिती घेऊनच पुढचा निर्णय घ्यावा असं महत्त्वाचं आहे. आता पुढचे काही दिवस खूप महत्त्वाचे आहेत. काय कारण काय की निर्णायक ठरू शकतात. नाफेडची खरेदी वाढली तर दर वाढले, प्रक्रिया सुलभ झाली आणि अधिक केंद्र सक्रिय झाली तर बाजार समित्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल. आणि आता जे खालच्या पातळीवरचे दर आहे ते हळूहळू सुधारायला सुरुवात झाली आहे, पण नंतर सकारात्मक हालचाली बाजाराला आधार देणार आहेत. एकूण निष्कर्ष काय, सध्या तरी एक स्पष्ट आहे की केंद्र कांद्याचा प्रश्न आता शेतकऱ्यांचा राहिलेला नाही आहे, तो राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या पण मोठा होताना दिसतो आहे. मोठा मुद्दा बनला आहे तुमच्या आमच्या प्रश्न विचारण्याच्या भूमिकेमुळे आणि त्यातूनच केंद्र सरकार आता या मैदानात उतरलं आहे. नाफेड खरेदीवर लक्ष ठेवलं जात आहे आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा एका मोठ्या निर्णयाकडे लागलेल्या आहेत. 1235चा बाजारभाव आता वाढणार का आणि त्यातून बाजार समित्यांचे बाजारभाव उचल खाणार का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. एकूण काय तर या सगळ्या याच्यातनं तुम्ही जर कांदा खरेदीची नोंदणी केली नसेल तर ई समृद्धीवर नोंदणी करा आणि जर तुम्ही कांदा विक्री करत असाल तर तुमची काय अनुभव आहेत कांदा खरेदी केंद्रावर नाफेडच्या किंवा बाजार समित्यांमध्ये तुम्हाला काय भाव मिळतो आहे, तुमचा कांदा रिजेक्ट होतो आहे किंवा कसं होतं आहे ते अवश्य कमेंटमध्ये कळवा की जेणेकरून हे प्रश्न आपल्याला सरकारपुढे ॲग्रो शिवारच्या माध्यमातून मांडता येईल, तुमची बाजू मांडता येईल. जोडून राहा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.